डेप्युटी सीएमने तसा फोन केलेला आणि आदेश दिलेले आहेत की हे पाणी लातूरला सोडायला हरकत नाही किंवा सोडा. हा धाराशिव जिल्ह्यावर अन्याय. तुमच्या माहितीसाठी कुठल्याही प्रकारचे आदेश झालेले नाहीत. दुसरी गोष्ट, ते पाणी पावसाळा संपेपर्यंत जर शिल्लक राहत असेल, म्हणजे आताचा जे आपला पूर्ण सीझन आहे तो सीझन संपून पुढचा पावसाळा येईपर्यंत जर पाणी शिल्लक राहत असेल आणि तशा पद्धतीचं जर, कारण ह्याच्यापूर्वीचं त्यांनी एक उदाहरण दिलं की विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेस CM होते त्यावेळेस त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय घेतला होता. मग तो निर्णय कशा पद्धतीने घेतला होता ही मी विचारणी केली. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, धाराशिव जिल्हा का लातूर जिल्हा ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं असं आहे की आपल्याही मागणीच्या काही शेतकऱ्याची मागणी आली होती किंवा आता आमचे ऊस आहेत, आमचं सगळंच तुम्ही बंद केलं आहे, मग आम्ही ती ऊसं जागवायची कसं. त्यामुळे आपल्याही भागातल्या लोकांची मागणी ह्या अनुषंगानं होती. त्याच्यात फक्त त्यांनी जो काही आहे तो अहवाल कलेक्टर विशेष बाब म्हणून सरकारकडे पाठवणार आहेत. आणि हा पाठवत असताना फक्त निम्न तेरणाच नाही तर जे धनेगावचं डॅम आहे, धनेगावचं जे धरण आहे त्याच्या बाबतीतला सुद्धा संयुक्त प्रस्ताव सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयाकडं त्या संबंधित विभागाच्या मंत्र्याकडे जाणार आहे. त्यामुळे जो काही निर्णय आहे तो त्यांच्याकडनं लेखी आदेश प्राप्त झाल्याच्या नंतरच होणार आहे. आता हो का, मी माझ्याकडं रात्री मागणी, आपले जे लोहारा विभागातले काही शेतकरी आहेत त्यांचेही मला फोन आले होते की बाबा आमच्या मोटरी बंद केल्यात, आमचं पाणी बंद केलं आहे आणि आता आमचं कारखाना चालू व्हायला साधारणतः महिन्याचा अवकाश आहे आणि तोपर्यंत आम्हाला ते पाणी मिळावं. मग त्याच्या अनुषंगानं जलसंधारण विभागाशी आम्ही चर्चा केल्याच्या नंतर त्यांच्याकडनं असं लक्षात आलं की बाबा पूर्ण सीझन झाल्याच्या नंतर पुढचा पावसाळा जरी येईपर्यंत धरणातलं काही प्रमाणात पाणी शिल्लक राहू शकते. असं आल्याच्या नंतर मग त्या दृष्टीनं की बाबा ते जे शिल्लक राहणारं पाणी आहे ते कुणाच्याच कामाला येणार नसेल तर मग शेतकऱ्याला एखादा महिना द्यायला काय हरकत आहे, ह्या भूमिकेतनं ती चर्चा त्या ठिकाणी चालू होती. आणि ही जी भूमिका आहे ती फक्त निम्न तेरणाच्या बाबतीत नसून तीच भूमिका धनेगावच्या धरणाच्या बाबतीत आहे. त्यामुळं आपण ह्या जिल्ह्यातला शेतकरी किंवा धाराशिव जिल्ह्यातला शेतकरी आणि लातूर जिल्ह्यातला शेतकरी किंवा लातूर जिल्ह्यातलं पाणी धाराशिव जिल्हा असा भेदभाव न करता सर्वसमावेशक जो काही निर्णय होणार आहे तो दोन्ही धरणाच्या बाबतीत होणार आहे आणि दोन्ही शेतकऱ्याच्या बाबतीत होणार आहे. दादा, दुष्काळाचे ट्रिगर 2 अशा अनेक शासन खात्रीत जिल्हा दुष्काळाला अडकवलं जाते. लोक आढावा बैठकी झालेली, काय नेमकं दुष्काळाच्या बाबतीत आपल्याला वाटतं, मागणी काय असणार आहे सरकारकडे? आपल्या माहितीसाठी शासनानं जे ट्रिगर 1 ट्रिगर 2 आहेत त्याची जी काही मापक आहेत ती मापकच इतकी बोगस पद्धतीची आहेत की आज जर आपण बघितलं तर पावसाचं प्रमाण, आता माझ्यावरून गोर्धनवाडीला पाऊस नसते आणि डोकीला पाऊस पडते, किती अंतर आहे. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं तर बैलाच्या एका शिंगावर पाऊस आहे तर दुसरं शिंग कोरडं आहे. त्यामुळं इतकं पावसाच्या बाबतीत अनियमितता आहे, असमानता आहे. त्याच्यामुळं हे ट्रिगर काय मापकं लावून काढले जातात का शेतकऱ्याला काही द्यायची वेळ येते, दुष्काळ जाहीर करायची वेळ येते त्यावेळेस अशी काहीतरी मापकं शोधून काढली जातात आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचं काम त्या ठिकाणी होतं आहे. तर आज आपण जर धाराशिव जिल्ह्यात बघितलं, धाराशिव लोकसभा कार्यक्षेत्रात जरी बघितलं तरी सगळीकडं दुष्काळाची अतिशय भयावह अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत सरकारनं ज्या काही उपाययोजना करणं अपेक्षित आहे, जी काही मदत दिलासा शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे तो दिला पाहिजे. दादा, आज अभिमन्यू पवारांनी आढावा घेतला आहे, त्यांनी राजकीय कमेंट पण जाताना केली आहे की सगळं बघितलं तर लोकसभा भाजपची जागा ही लढण्यासाठी भाजप इच्छुक आहे आणि भाजपकडे मागणी केली. विरोधी पक्ष सक्षम म्हणून आपण भाजप किंवा शिंदेगड कुणाला पाहता करत असताना मला जी संधी इथल्या लोकसभेतल्या मतदारांनी दिली त्या संधीच्या रूपानं जे काही काम करता येतं ते मी सामान्य माणसासाठी केलं आहे. शेवटी मतदारच ह्याच्या बाबतीतला निर्णय घेणार आहे. त्यामुळं मतदार जे ठरवतील त्याचा मान सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि लोकांसाठी आपल्याला संधी मिळाल्यानंतर आपण लोकांसाठी जितकं काय काम केलं ते करायचा प्रयत्न केला पाहिजे. मी कुणाला सुद्धा कमी प्रमाणात किंवा अधिक प्रमाणात लेखत नाही. मी एवढंच म्हणतो की ह्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये खासदार म्हणून जे जे काही काम माझ्या विभागातल्या लोकांसाठी करणं आवश्यक आहे ते काम मी प्रामाणिकपणे करत आलोय आणि लोक हा निर्णय घेतील. लोकसभेच्या आरक्षणाचा विषय काय, आरक्षणाचे पत्र दिलेत किंवा काय त्याचा पाठपुरावा कुठपर्यंत आला, काही मराठा आरक्षणासंदर्भात? आपल्या माहितीसाठी मी लोकसभेत ज्यावेळेस आरक्षणाची मर्यादा ही 20 वर्षासाठी वाढवण्यात आली होती त्यावेळेस सुद्धा मी अतिशय प्रामुख्यानं की मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते जर
टिकणारं द्यायचं असेल तर लोकसभेत आरक्षणाची मर्यादा जी 50% केलेली आहे ती मर्यादा वाढवण्याची गरज, लोकसभेत कायदा करण्याची गरज आहे. आणि तशा प्रकारचा निर्णय लोकसभेनं घ्यावा, सत्ताधारी पक्षानं घ्यावा. आम्ही सगळे विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आपल्यासोबत आहेत. अशा प्रकारची मागणी मी लोकसभेत केली. एवढंच नाही तर मी आता त्याच्यात संवैधानिक दुरुस्तीच्या माध्यमातून एक प्रायव्हेट मेंबर बिलसुद्धा मी ह्या आरक्षणाच्या बाबतीत आणलं आहे. त्याच्यातली सुद्धा माझी मागणी हीच आहे की हे आरक्षण जर खालची टिकायची असतील तर 50%ची मर्यादा वाढवण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करणं, लोकसभेत हे बिल पारित करणं गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीचं बिल पारित करावं अशी स्वतः मी लोकसभेला बिल इंट्रोड्यूस केलेलं आहे. मी म्हणजे खाजगी म्हणजे प्रायव्हेट मेंबर बिल मी लोकसभेकडे इंट्रोड्यूस केलेलं आहे. तुम्ही सांगितलं की आरक्षणाची मर्यादा 50च्या पुढे गेल्याच्या नंतरच आरक्षण मिळू शकतं किंवा टिकू शकतं. मात्र जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की ते 50%च्या आतमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मग त्याची मागणी चुकीची आहे. मला काय म्हणायचं आहे की ह्याच्यामध्ये जेव्हा एखादं आंदोलन होतं किंवा जेव्हा कधी एखादी मागणी येते त्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून समजा जी उच्च पदावर बसलेली माणसं आहेत, जसं की मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ आहे, ह्या मोठ्या मोठ्या पदाच्या लोकांनी जर वस्तुस्थितीला अनुरूप जर आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं नाही तर मला वाटतं अशी गल्लत त्या ठिकाणी निर्माण होती. माझं इतकंच म्हणणं आहे की आता त्यांना असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे, आता राज्याचा प्रमुखानं शब्द दिल्याच्या नंतर ती मागणी अयोग्य आहे असं कसं म्हणू मी, का म्हणायचं? आणि त्या तर माणसाला का वाटलं की मागणी अयोग्य आहे? राज्याचा प्रमुखच त्यांना सांगत असतील की बाबा आम्ही तशा पद्धतीचं करू, मग त्या माणसाची मागणी अयोग्य आहे असं कसं म्हणता येईल? पण ह्याचा अर्थ तोच आहे, ह्याचा अर्थ तोच आहे. माझं म्हणणं तेच आहे की जोपर्यंत 50%ची मर्यादा, आता तुम्हीच सांगा, ज्यावेळेस मराठा समाजाची बैठक त्या ठिकाणी पार पडली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 50%च्या आतून आरक्षण देणार. त्याच्यानंतर काही दिवसांनी ओबीसी समाजाची बैठक पार पडली, तिथं ते म्हणले की आम्ही तुमच्यातनं देणार नाही. आता राज्य सरकारच त्या ठिकाणी दोन पद्धतीच्या भूमिका मांडते. तर मला वाटतं हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारणं गरजेचं आहे की तुम्ही मराठा समाजाला सांगताय की 50च्या आत आम्ही तुम्हाला देणार आहेत म्हणून, आणि ओबीसी समाजाला सांगताय की 50च्या आत आम्ही देणार नाहीत. मग नेमकं खरं कुठलं हे त्यांना प्रश्न विचारणं गरजेचं. विरोधी पक्ष म्हणून मग तुमची पण काय भूमिका असं नाही? माझी भूमिका स्पष्ट आहे, पहिल्या दिवसापासून आहे, स्वच्छ आहे. मी जरांगे पाटलांना भेटायला गेल्याच्या नंतर सुद्धा तिथं जे मी बोललो तिथं सुद्धा हेच बोललो. मी लोकसभेत पहिल्या दिवशी मागणी केली तिथं पण हीच केली की 50%ची आरक्षणाची मर्यादा वाढवावी, जेणेकरून त्या ठिकाणी जे आज खरंच तुम्ही जर परिस्थिती बघितली गरीब मराठा समाजाची तर ती अतिशय दयनीय आहे. खरंच ते अडचणीत आहेत आणि आरक्षणाचा लाभ देऊन त्यांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं, ते आरक्षण टिकण्याच्या दृष्टीनं लोकसभेत कायदा करून 50%ची मर्यादा त्या ठिकाणी वाढवावी ही मागणी माझी पहिल्या दिवसापासून आहे. कालही होती, आजही आहे आणि आता त्याच्या पुढे जाऊन मी प्रायव्हेट मेंबर बिल आणून त्या ठिकाणी लोकसभेत ही मागणी केलेली आहे. दादा, या संदर्भामध्ये संसदेत काहीही हालचाली सुरू नाही, या संदर्भामध्ये काही हालचाली सुरू नाही संसदेमध्ये कशाबद्दल? आरक्षणाच्या संदर्भामध्ये. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस लोकसभेचं विशेष अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनाच्या दरम्यानच मला वाटते मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर होता. आणि त्यावेळेस सुद्धा मी म्हटलं होतं की बाबा आधीच्या सरकारला असं वाटत होतं की केंद्रामध्ये एका पक्षाची सत्ता आहे आणि खाली दुसऱ्या पक्षाची सत्ता आहे, त्याच्यामुळं जर आपण काय केलं, जर आरक्षण मिळालं तर त्याचं क्रेडिट खालच्या सरकारला जाईल अशी भीती त्यांना काही काळापूर्वी होती. त्याच्यामुळं काही लोकांना कोर्टात पाठवून ते आरक्षण रद्द करायचा घाट त्या ठिकाणी घातला गेला, किंबहुना ते आरक्षण रद्द केलं गेलं. आता राज्यातही आपली सरकार आहे, केंद्रातही आपलं सरकार आहे आणि विरोधी पक्षातील लोकही आपल्याबरोबर आहेत. त्याच्यामुळं अतिशय स्पष्टपणाचं म्हणणं आहे की तुम्ही त्या ठिकाणी लोकसभेत कायदा करून 50%ची आरक्षणाची मर्यादा वाढवावी आणि जो मराठा समाज गेले कित्येक दिवसापासून अतिशय शांततेच्या मार्गानं आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी करते त्या समाजाला न्याय द्यावा. खाजगी विधेयकामध्ये मी अशी मागणी केली आहे की 50%ची जी मर्यादा आहे ती मर्यादा त्या ठिकाणी वाढवली जावी आरक्षणाची, आणि ती वाढवली जाण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट गरजेचं आहे. तर ते मी त्याच्यात सुचवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं ते बिल जर सरकारनं मान्य केलं, बहुमतानं पारित केलं तर 50%ची मर्यादा वाढेल आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत जी काय अडचण येते ती पण त्या ठिकाणी दूर होईल आणि समाजालाही त्या ठिकाणी न्याय मिळेल.
ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.